वेलकम टू टिक्कर मराठी. माझं नाव प्रदीप आणि आपल्याला माहिती असेल की करंट अफेअर किंवा चालू घडामोडी हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं की जे क्वेश्चन्स जे विचारले जातात ते प्रत्येक घटकातून आपल्याला विचारले जातात. म्हणजे तो इतिहास असेल, भूगोल असेल किंवा आपण म्हणतो अर्थशास्त्र असेल किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी असेल किंवा पर्यावरणाचे नवीन टॉपिक आहे त्याच्या संदर्भात असेल. आपल्याला हा टॉपिक वाचताना किंवा चालू घडामोडी वाचताना आपण काय करतो की एक्झाम आल्यानंतर आपण डायरेक्टली पुस्तक मार्केटमधनं घेतो आणि वाचायला सुरुवात करतो. पण जेणेकरून त्याचा जर आपण त्याचा आउटपुट बघितलं, त्याचा जर फायदा बघितला, तर फायदा आपल्याला त्याचा कमी होतो. म्हणून याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की चालू घडामोडी की ऍटलीस्ट आपल्याला 1 वर्षाच्या अगोदरचं म्हणजे 6 महिन्यापूर्वीचं चालू घडा आपल्याला काय माहिती असायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने टिक्कर मराठीकडनं आपण काय करतोय की आपला जो चालू घडामोडीचा आहे तो कंटिन्युअसली लेक्चर आपण चालू करतोय. पण चालू घडामोडीमध्ये क्वेश्चन कसे येतात ते पण एक महत्वाचा भाग आहे. आणि आज आपण इथून घेताना काय येतोय की आपण सुरुवात करताना कशी करतो की चालू घडामोडीचे एखादे टॉपिक न घेता त्या टॉपिक मधूनच आपण क्वेश्चन तयार केलेले आहेत. आता क्वेश्चन मधून त्याचा आन्सर कसा तयार करता येईल याचा एक फायदा होईल तुम्हाला की नेमकी क्वेश्चन कसे विचारले जातात, क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची एक डेअरिंग तुमच्यामध्ये तयार होईल की मला क्वेश्चन आला तर क्वेश्चनला मी सॉल्व्ह कसं करणार त्या अनुषंगाने. तर याच्याच अनुषंगाने जर पहिला क्वेश्चन आपण जर बघितला की अलीकडेच कोणत्या भाताच्या जातीत भौगोलिक निर्देशांक किंवा त्याला GI पण बोललं जाते मित्रांनो, जिओग्राफिकल इंडिकेशन्स, भौगोलिक निर्देशांक मिळाला आहे. आणि आपल्याकडे पर्याय आहे आंबेमोर, वाडा कोलम, इंद्रायणी आणि जिरा सांबा. काय विचारलं त्यांनी ते बघा नीट. भाताच्या म्हणजे तांदळाच्या संदर्भात आहे हा टॉपिक. आपण कशा संदर्भात बोलू शकतो? शेती या संदर्भात, राईट. आणि प्रश्न काय विचारलाय त्यांनी, कोणत्या जातीतील GI टॅग, जिओग्राफिकल इंडिकेशन, ज्या वेळेला GI टॅग किंवा भौगोलिक मानांकन दिला जातो ना मित्रांनो, तो कधी दिला जातो? ज्या राज्यामध्ये किंवा ज्या क्षेत्रामध्ये त्याची काय झालेली आहे, निर्मिती झालेली, त्या भागाला काय दिला जातो? हा दिला जातो. आणि जर ज्या उत्पादनाला जर भौगोलिक निर्देशांक दिला तर त्याला आपण सांगू की त्याची निर्यात काय होते? वाढते. काय होते? त्याची निर्यात वाढते. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण राईट आन्सर सांगताना सांगू शकतो की वाडा कोलम. वाडा कोलम आत्ताच रिसेंटली त्यांना काय भौगोलिक मानांकन GI निर्देशांक दिला गेलेला आहे. आणि GI निर्देशांक कसं गव्हर्नमेंट कडनं दिलं जाते, गव्हर्नमेंट भारत सरकार, आणि त्याचा सर्टिफिकेट असतो काय, भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्री. आता प्रश्न येतो सर काय विचारला त्यांनी? वाडा कोलम. आता वाडा कोलम तुम्ही नाव याच्यावरून समजू शकता. ठीक आहे. आता वाडा म्हणजेच हा भाग कुठं आला? ठाणे. ठीक आहे, सॉरी ठाणे नाही, याला काय म्हणू आपण? पालघर. ठीक आहे ना, पालघर मध्ये हा भाग आला. कोणता? वाडा कोलम. आणि या वाडा कोलम मध्ये जो हा काय आहे, तांदूळाचा प्रकार आहे. काय बोलणार त्याला आपण? तांदूळ. आणि ह्याच तांदूळला आणखीन एक शब्द वापरला जातो, त्याला बोलतात झिनी तांदूळ. कोणता? त्याला बोलतात झिनी तांदूळ. त्यामुळे आपला पहिला राईट आन्सर काय? वाडा कोलम हा त्याचा काय असेल? पहिला त्याचा राईट आन्सर असेल. ठीक आहे. आणि जर जिओग्राफिकल इंडिकेशन जर बघितलंय तर महाराष्ट्रामध्ये असे काही घटक आहेत की त्यांना किंवा उत्पादित घटक आहेत त्यांना GIचा इंडिकेशन त्यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण लासलगावचा कांदा त्याला सुद्धा GIचा दिलेला आहे. किंवा आपण सांगू शकतो की रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाची कोकम त्याला सुद्धा GIचा टॅग दिलेला आहे. आणि GIचा टॅग हे काय असतो की त्या एक स्पेसिफिक आपण त्या उत्पादन घटकाला दिला जातो. याच अनुषंगाने किंवा त्याच्या दृष्टिकोनातून आपण हा पॉइंट वाडा कोलम पालघर हा नाव लक्षात ठेवू शकतो. सेकंड क्वेश्चन आपण बघू. सेकंड क्वेश्चन, दैनंदिन जीवनाचा हिंदी भाषेचा उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी प्रतिष्ठित राज्यभाषा पुरस्कार 2021 कोणत्या बँकेला प्रदान करण्यात आला आहे? काय विचारलं बघा मित्रांनो. कोणत्या बँकेला काय सांगितलं त्यांनी? हिंदी भाषेचा उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुरस्कार का दिला जातो? पुरस्कार का दिला जातो? हिंदी भाषेचा आपण काय म्हणू शकतो? हिंदी भाषेच्या वापरासाठी काय दिलेलं आहे? याला प्रोत्साहन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? प्रोत्साहन दिलेलं आहे. कोणत्या बँकेने? तर त्या बँकेचं नाव काय सांगणार आपण? बँक ऑफ महाराष्ट्र. कोणत्या? बँक ऑफ महाराष्ट्रने काय हिंदी भाषेच्या प्रोत्साहनासाठी आपण सांगू शकतो त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर हा पुरस्कार कोणाकडनं दिला जातो? हा पुरस्कार कोणाकडनं दिला जातो? तर त्याला सांगायचं मित्रांनो राज्यपाल. कोणाकडनं दिला जातो? राज्यपाल. राज्यपाल म्हणजे कोणते राज्यपाल? महाराष्ट्राचे राज्यपाल. ठीक आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडनं हा काय केला जातो? पुरस्कार दिला जातो. आणि बँक ऑफ महाराष्ट्राकडनं
बांधकाम महाराष्ट्रकडनं हा पुरस्कार कोणी स्वीकारला, तर असा क्वेश्चन आला तर आपण काय होणार, काय म्हणणार त्याला, हेमंत तामटे. ठीक आहे. आता हेमंत तामटे कोण, तर बँक ऑफ महाराष्ट्राचे आपण सांगू शकतो त्यांना अध्यक्ष आहे. क्लिअर. बँक ऑफ महाराष्ट्राचे ते कोण आहेत, अध्यक्ष आहेत. आणि जर थोडासा आपण आणखीन याच्यामध्ये बघितला की बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजेच काय, की याला आपण सांगू शकतो सहकारी नाही, याला आपण सांगू शकतो की सार्वजनिक क्षेत्रातील बँक. काय सांगणार त्याला मित्रांनो, सार्वजनिक क्षेत्रातील बँक. ठीक आहे. आणि ही बँकची स्थापना झाली 1935 मध्ये आणि हिचा हेडक्वार्टर जर आपण सांगितलं तर हिचा हेडक्वार्टर काय सांगू आपण, पुण्यामध्ये हिचा काय हेडक्वार्टर, आणि ती आहे बँक ऑफ महाराष्ट्र, हिंदी भाषेच्या संबंधित. ठीक आहे. याच्याबद्दल आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, अग्रणी बँक काय असते, तर तिला बोलतात एक जिल्हा आणि एक बँक, ही एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे. ही कोणाच्या शिफारशीवरनं ही बँक आली, धनंजय गडगिल. ठीक आहे. काय म्हणा त्याला आपण, धनंजय गडगिल यांच्या शिफारशीनुसार एक बँक द्यायची आणि त्या बँकेला सांगायचं की त्या जिल्ह्याचं संरक्षण करा आणि जिल्ह्याला लागणारा काय पण तो आपण बोलू शकतो रोजगार किती आहे किंवा किती लोकांना लोन पाहिजे या संदर्भात बँक ऑफ महाराष्ट्र सुद्धा काम करते. ठीक आहे. हिंदी भाषा पुरस्कार 2021 विचारला तो कोणाला दिलाय, तो सांगणार आपण अनामिका. काय सांगणार त्यांचं नाव, अनामिका यांना काय केलेलं आहे, हिंदी भाषा पुरस्कार दिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितला, थर्ड क्वेश्चन, अलीकडेच पांढऱ्या कांद्याचे भौगोलिक मानांकन. बघा जीआयच्या संदर्भात आपला हा दुसरा क्वेश्चन होता. अलीकडेच पांढऱ्या कांद्याचे भौगोलिक मानांकन करण्यात आले. पांढरा कांदा मुळात कोणत्या ठिकाणाशी संबंधित आहे, कोणता विचारलंय बघा मित्रांनो, व्हाईट ओनियन त्यांनी विचारलं. व्हाईट ओनियन तुम्ही मोस्ट ऑफ बघितलं असेल, लाल कलरचा ओनियन तर प्रत्येकाला माहितीच आहे. लासलगावचा मी मगाशी एक्झाम्पल घेतला, लासलगावचा जो कांदा आहे त्याला पण जीआय टॅग आहे, तो कोणता व्हाईट नाहीये. आणि इथं काय विचारलं, व्हाईट कलरचा विचारलं तुम्हाला. ठीक आहे. मग व्हाईट कलरचा बघताना आपल्याला तुमच्याकडे 4 पर्याय, शिवनेर, वर्धा, अलिबाग आणि चिपळूण. राईट. त्याला पर्याय आपण काय सांगू शकतो, अलिबाग. कारण की हा जो कांदा आहे व्हाईट कांदा हा आपण सांगू शकतो जगभरात याचा फेमस आहे. ठीक आहे ना, जगभरात काय हा फेमस आहे, जास्त मागणी आहे. कारण की या कांद्यामध्ये आपण काय सांगू शकतो, या कांद्यामध्ये ह्युमिनिटी वाढते. हा कांदा काय ह्युमिनिटी वाढते, म्हणजेच तुमची प्रतिकारशक्ती याच्यामध्ये काय होते, वाढते. हा कांद्याचा प्रतिकारशक्ती याच्यामध्ये वाढते, याचा हा फायदा आहे, प्रतिकारशक्ती वाढते. त्याच्यानंतर आपण बोलू शकतो याच्यामध्ये की नो टियर, किंवा आपण कांदा कापल्यानंतर डोळ्यातनं पाणी येतो, हा कांदा मोस्ट ऑफ कसा स्वीट टाईपचा असतो, कसा असतो गोड टाईपचा असतो, म्हणून याला काय जीआयचा मानांकन भेटलेलं आहे. कोणता, अलिबागमध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला मोस्ट ऑफ मार्केटमध्ये तरी तुम्हाला व्हाईट कांदा तिथे काय भेटेल, बघायला भेटेल. आणि याची मेन वैशिष्ट्य तुम्हाला जर माहिती पाहिजे, वैशिष्ट्य म्हणजेच काय, हा काय असतो, अँटीऑक्सिडंट असतो. याच्यामध्ये काय असतो, अँटीऑक्सिडंट. ठीक आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजेच काय, असं बोललं जातं कांदा खाल्ल्यानंतर माणूस यंग राहतो, यंग. ठीक आहे ना, त्यामुळे अँटीऑक्सिडंटचे याच्यामध्ये घटक जास्त आहेत, म्हणून हा क्वेश्चन आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट, तो कोणता आहे, अलिबाग. राईट. त्यामुळे आपण 2 जीआय टॅग बघितले, एक वाडा कोलम पालघरच्या संदर्भात, आणि आता दुसरा एक आपण जीआय टॅग बघितला तो कशा संदर्भात आहे, अलिबागच्या संदर्भात आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन हा बघा, याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा याची पीडीएफ तुम्हाला अवेलेबल भेटेल. अलिबाग व्हाईट ओनियन गेट्स जीआय टॅग, हा संदर्भात तुम्ही व्हाईट कांदा तुम्ही काय केलं असेल, बघितलंच असेल. म्हणजेच औषधी किंवा याच्यासाठी तो काय इम्पॉर्टंट आहे, म्हणून त्याला काय जीआय टॅग त्याला देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पुण्याजवळ प्रस्तावित अतिथीगृह प्रकल्पासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि कॉसिस ई मोबिलिटी यांच्यात किती कोटी रुपयांचा करार झाला. कारण की आपण काय बोलतोय बघा, काय विचारते कॉसिस ई मोबिलिटी. अच्छा, याच्यावरती क्वेश्चन का इम्पॉर्टंट आहे आणि का विचारला जाऊ शकतो, कारण की याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर टोटल 2823 कोटी रुपयाचा काय झालेला आहे, करार झालेला आहे. आणि कोसिस आणि कोणामध्ये झालंय, MIDC या महाराष्ट्र औद्योगिक विकास काय म्हणा महामंडळ.
कोसिस काय, तर कोसिस तुम्हाला विचारला तर आपण बोलू शकतो ई वाहने. आता गव्हर्नमेंटचा मोस्ट ऑफ फोकस तोच आहे. कशा संदर्भात, की आपल्याला काय करायचे, इलेक्ट्रिकल वाहने बनवायचे. तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटचा टार्गेट तोच आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये रस्त्यावरती तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलवरती ज्या गाड्या चालतायत त्याच्याऐवजी तुम्हाला आता इलेक्ट्रिकल वाहन चालवता येतील. आणि ह्या ई वाहनासाठी काय लागतो आपल्याला माहिती आहे, बॅटरीचा उत्पादन. ठीक आहे ना, बॅटरीच्या उत्पादनासाठी इथे काय केली जाईल, कंपनी असेल. ठीक आहे, याच्यासाठी हा ठिकाण कुठं असेल, पुण्यामध्ये असेल. याच्या संदर्भात त्यांनी काय केलेलं आहे, क्वेश्चन विचारलंय. कोणाच्या संदर्भात, महाराष्ट्र औद्योगिक विकास यांच्या संदर्भात. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला जर आणखी विचारला महाराष्ट्र काय, बघा क्वेश्चन, महाराष्ट्र औद्योगिक आपण सांगू शकतो विकास महामंडळ, हा एक तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जर याच्यामध्ये तुम्हाला विचारला याची स्थापना कधी झालेली आहे, याची स्थापना आपण सांगू शकतो 1962. याचा मुख्यालय कुठे, हेडक्वार्टर काय सांगणार तुम्ही त्याला, अंधेरी मुंबई. इथं काय त्याचा हेडक्वार्टर आहे, कोणाचा, MIDC किंवा त्याला मराठीमध्ये बोलू शकतो महाराष्ट्र काय औद्योगिक विकास महामंडळ या संदर्भात. आणि मोस्ट ऑफ आपण याला सांगू शकतो याचे औद्योगिक मंत्री याच्याशी संबंधित असतात. कोण असतात, औद्योगिक मंत्री याच्याशी संबंधित असतात. आणि आत्ताचे औद्योगिक मंत्री जर आपण कोण सांगू शकतो त्याला, सुभाष देसाई. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला विचारला जाऊ शकतो मंत्रीपद आणि त्यांची नावं, तर काय सांगणार त्याला तुम्ही, हेडक्वार्टर कुठे, अंधेरी मुंबई. आणि औद्योगिक मंत्री कोण आहेत आत्ताचे, सुभाष देसाई. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, महाराष्ट्र औद्योगिक विकास आपण काय सांगितलं, आत्ताच आपण सांगितलं 1900. ठीक आहे, त्याच्या संदर्भात तुम्हाला जर क्वेश्चन त्यांनी कसाही विचारला तरी तुम्ही त्याबद्दल तुम्ही सांगू शकता. म्हणजेच काय सांगणार तुम्ही, 1962 हेडक्वार्टर अंधेरी सांगितलं. ई व्हेकल सिटी, ई व्हेकल सिटी कोणत्या राज्यामध्ये आहे, तर त्याला काय म्हणणार, केवडिया. काय म्हणणार त्याला आपण, केवडिया. केवडिया कुठे, हा गुजरातमध्ये भाग आहे. केवडिया कुठे, हा गुजरातमध्ये भाग आहे. पहिला भारताचा ई व्हेकल सिटी असा क्वेश्चन आला तर तुम्ही सांगायचं गुजरातमध्ये. तुम्हाला विचारला फेम ही योजना आहे. ठीक आहे, फेम ही योजना कशाच्या संबंधित आहे असा क्वेश्चन तुम्हाला जर विचारला तर काय सांगायचं, ई वाहने. ठीक आहे, इलेक्ट्रिकल वाहने याच्या संबंधित काय फेम ही योजना आहे. ही योजना जुनी आहे पण या योजनेचं एक टार्गेट आहे, त्या टार्गेटनुसार ही योजना काय करत असते, काम करत असते, म्हणून हिला बोलतात ई किंवा फेम योजना. या संदर्भात तुम्हाला याची PDF सुद्धा अवेलेबल भेटेल की जेणेकरून तुम्हाला एक रिव्हिजन करण्यासाठी ते सोयीस्कर पडेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, महाराष्ट्र बखर महामंडळाने, महाराष्ट्र राज्य बखर महामंडळाने अलीकडेच कोणत्या ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कोणता बोलते बघा मित्रांनो, ॲग्रो लॉजिस्टिक पार्क. कुठे आहे तो, रायगड जवळील चिखली, औरंगाबाद जवळील पैठण, पुण्याजवळील आळंदी आणि औरंगाबाद जवळील सांगू शकतो आपण वैजापूर. येस, तर त्याला काय सांगणार आपण, राईट आन्सर देऊ त्याला औरंगाबाद जवळील पैठण. आता तुमच्यासाठी प्रश्न हा असेल, ॲग्रो लॉजिस्टिक पार्क म्हणजेच काय, तर ॲग्रो लॉजिस्टिक पार्क म्हणजे आपल्याला माहिती आहे शेतकरी आहे. शेतकरी काय करतोय, एखाद्या गोष्टीचा उत्पादन काढतोय, राईट ना. उत्पादन काढल्यानंतर त्याला काय करायला लागेल, पुन्हा त्याला बाजारात जायला लागेल. ठीक आहे, बाजारात गेल्यानंतर त्याचा कोण असेल, जिथं त्याचा आपण ज्याला जो विकणार आहे, ठीक आहे, होलसेलर त्याला आपण बोलतो, तो काय असेल, खरेदी करणारा व्यक्ती असेल. खरेदी करणारा व्यक्तीनंतर तो काय करेल, ही वस्तूला काय करेल, तो विकेल. ही प्रोसेस असते. आणि लॉजिस्टिक पार्क काय सांगते, लॉजिस्टिक पार्कचा मेन उद्देश हा आहे की शेतकऱ्यांकडनं जे एखादा मालचा उत्पादन आहे तो उत्पादन डायरेक्ट घेतलं जाईल, त्याच्यावरती प्रक्रिया केली जाईल, त्याच्यावरती प्रोसेस केली जाईल आणि प्रोसेस केल्यानंतर काय असेल तो सेल केला जाईल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असे लॉजिस्टिक पार्क बनवायचे जेणेकरून आपण सांगतो की एखादे फलोत्पादन असेल का त्याला एक काय असतो, त्याचा एक सर्टन पिरियड असतो. तो पिरियड नंतर तो फल उत्पादन किंवा कोणताही फलासारखा एखादा असेल का स्टोरेज करण्याची त्याच्यामध्ये हे नसेल. स्टोरेज म्हणजे काय असेल की थंड एखादा रेफ्रिजरेटर पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही स्टोरेज करू शकता, पण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नसतात. म्हणून औरंगाबाद जवळील पैठण इथं काय आपण सांगू शकतो,
आणि हे काम कसे करते की प्रोडक्शन करणार, तुम्ही प्रोसेस करणार आणि याच्यामध्ये एक ॲग्रो पार्क असेल. काय असेल मित्रांनो? ॲग्रो पार्क असेल. तिथून हा माल काय केला जाईल? कनेक्ट केला जाईल, ठेवला जाईल, त्याच्यानंतर काय केलं जाईल? सेव्ह केलं जाईल. म्हणजेच ह्या ॲग्रो पार्क मध्ये तुम्हाला काय भेटतील? लॉजिस्टिक पार्क सुद्धा भेटतील. तुम्हाला माहिती असेल की गव्हर्नमेंटचा एक आत्ता रिसेंटली प्रोजेक्ट आहे. तो प्रोजेक्ट काय सांगणार आपण? समृद्धी महामार्ग. ठीक आहे ना? जे समृद्धी महामार्ग तरी बघितलं आपण तर 701 किलोमीटरचा आपण सांगू शकतो. काय सांगणार? मुंबई ते नागपूर हा काय असेल? तो एक्सप्रेस हायवे. आणि त्याला नाव काय दिलंय? बाळासाहेब ठाकरे. राईट ना? बाळासाहेब ठाकरे हा त्यांना काय दिलेला आहे? नाव दिलेलं आहे. त्यालाच आपण आणखीन एक काय बोलतो? समृद्धी हायवे. ठीक आहे ना? समृद्धी हायवे. ऑलमोस्ट आपण काय सांगू शकतो की 390 विलेजेस, गावांना काय करेल? कनेक्टेड करेल. आणि जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये जो ठाणेमध्ये, ठीक आहे, ठाणेमध्ये जर विचारलं आपल्याला नेमकी कुठून ते कुठं स्टार्ट होणार आहे, तर ठाणेमध्ये आपण सांगू शकतो एक आमने. ठीक आहे ना? आमने गाव आहे. कुठे? हा ठाणे तालुक्यामध्ये, ठाणा डिस्ट्रिक्ट मध्ये. तिथून हा स्टार्ट होईल. पुढे कुठे जाईल? नागपूरमध्ये पण कुठं? शिवमन. ठीक आहे ना? शिवमन म्हणून गाव आहे, तिथं हा कनेक्ट होईल. आणि आपला मेन उद्देश काय सांगण्याचा मागचा पॉइंट आहे की याच्यामध्ये बघितलं तुम्ही ना, याच्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी काय बनवले जातील? ऑलरेडी काही लॉजिस्टिक पार्क बनवले जातील. काय बनवले जातील? त्याला लॉजिस्टिक ॲग्रो, ठीक आहे, काय बनवले जातील? पार्क बनवले जातील. आणि लॉजिस्टिक ॲग्रो पार्क कशासाठी मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ठिकाणी म्हणजे इथून मालाची पोस्ट डायरेक्ट नागपूरपर्यंत, ठीक आहे ना, काही तासांमध्ये तुम्हाला काय होईल? तिथं पोचता येईल. हा त्याच्या मागे त्यांनी दिलेला मेन उद्देश आहे. आणि भारतातील आपण बोलू शकतो की सर्वात फास्ट 150 किलोमीटर पर आवर, ठीक आहे, 50 किलोमीटर पर आवरनी याचा तुम्ही प्रवास करू शकता लॉजिस्टिक पार्कचा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. अच्छा, अजिंठा आणि एलोरा आपण काय सांगू शकतो की जागतिक वारसा स्थळ म्हणून त्यांना काय प्राधान्य दिलेले आहे? कोणाला? अजिंठा आणि एलोरा. आपला हा TNA शॉर्ट काय असतो की एखादा क्वेश्चन मागून आणखीन क्वेश्चन कसा तयार होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आपण हा इथं काय करतो? घेण्याचा प्रयत्न करतो. आता आपण लॉजिस्टिक पार्क बघितलं तर लॉजिस्टिक पार्कची कन्सेप्ट आणखीन कुठे आहे ती सांगू शकतो? समृद्धी महामार्ग या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या कोणत्या 2 महिलांनी गंगोत्री 1 शिखरावर यशस्वी चाचणी केली आहे? पर्याय नंबर: प्रीती देसाई, बबिता मुंडे, नमिता केसकर, दीपिका देशपांडे, पूर्वा शिंदे, स्नेहा तलवटकर, अमिता गायकवाड आणि आदिती पालगावकर. अशा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. काय बोलणार त्याला? राईट आन्सर सांगणार त्याला पूर्वा शिंदे आणि स्नेहा तलवटकर. ठीक आहे. कोणत्या ह्या 2 गिरीप्रेमी संस्था इथं तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातंय की पर्वतांवरती चढायचं कसं. गंगोत्री 1 शिखरावरती त्यांनी काय केलेली आहे? गंगोत्री 1 शिखरावरती त्यांनी चढाई केलेली आहे किंवा तो सर केलेला आहे. आता तुम्ही जर बघितलं गंगोत्री 1 तुम्हाला माहिती असेल एक गढवाल हिमालय येतो. कोणता येतो? गढवाल हिमालय. ठीक आहे. आणि या गढवाल हिमालयामध्ये पण 3 प्रकार येतात. पहिला असतो गंगोत्री 1, ठीक आहे, आणि आपण दुसरा सांगू शकतो गंगोत्री 2, आणि तिसरा एक सांगू शकतो आपण गंगोत्री 3. आणि त्यांनी जी शिखर केलंय, त्यांनी जी चढाई केली ती कोणती केली? गंगोत्री 1. आणि हा कुठला भाग आहे? हिमालयाचा भाग आहे. राईट ना? त्याच्यामध्ये जर तुम्हाला त्यांनी असं विचारला की गंगोत्री 1 जो त्यांनी चढाई केली तो किती उंचीवरती आहे? किती उंच आहे तो? 7138 मीटर. काय बोलणार त्याला मित्रांनो? 7138 मीटर गंगोत्री 1. आणि गंगोत्री 1चा तुम्ही आणखीन एक पॉइंट जर आपण बघितला गंगोत्री 1चा, तर इथून आपण सांगू शकतो गंगा नदीची काय होते? गंगा नदीचा उगम होतो कुठून? गंगोत्री मधून. आणि जेव्हा गंगा नदीचा उगम होतो तेव्हा गंगा नदीला काय बोलतात? तिला बोलतात भगीरथ. काय बोलणार मित्रांनो? तिला बोलणार भगीरथ.
आणि भगीरथला जेव्हा आपण सांगू शकतो की देवप्रयागमध्ये अलकानंद नदी जेव्हा भेटते तेव्हा तिला बोलतात गंगा नदी. ठीक आहे, पण तेवढ्या डीप मध्ये जायचं नाही आपल्याला, फक्त बघायचं 7138 आणि त्यांचं नाव आहे पूर्वा शिंदे आणि स्नेहा तलवटकर. आता या दोघांचा तुम्ही फोटो बघू शकता, पूर्वा शिंदे आणि स्नेहा तलवटकर यांचा हा काय फोटो आहे. ठीक आहे, आणि याने कोणता सर केलाय तर त्याला आपण सांगणार एकच, फक्त लक्षात ठेवायचा गंगोत्री, राईट, गंगोत्री 1 7138 मीटर, आणि ह्या दोन्ही पण कुठल्या आहेत, महाराष्ट्राचे आहेत. हा आपल्यासाठी एक महत्वाची बाब आहे, तेव्हा याच्यावरती काय क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट, येस, आपण आताच बघितलं गंगोत्री 1 आणि उगम कुठून होते, तो उगम आपण सांगणार गंगोत्री मधूनच, आणि हिला काय बोललं जाते, भगीरथ, राईट. नेक्स्ट, मिशन कवच कुंडल संबंधित आहे. पर्याय तुम्हाला दिलेत पोलिओ लसीकरण, डेंग्यू लसीकरण, कोरोना लसीकरण आणि मलेरिया लसीकरण. ठीक आहे, आपण सांगू शकतो कोणी लॉन्च केला हा प्रोग्राम, आरोग्य मंत्री. ठीक आहे, आरोग्य मंत्री कोणते, राज्य आरोग्य मंत्री, काय नाव सांगणार त्यांचा, राजेश टोपे यांनी हा प्रोजेक्ट काय केला, स्टार्ट केला, मिशन कवच कुंडल. हा तुम्ही बघू शकता मिशन कवच कुंडल. ठीक आहे, याच्यामध्ये कशासाठी दिलंय, कोरोना लसीकरण, कारण की कोरोना हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे. याच्यावरती तुम्हाला एखाद 2 क्वेश्चन तरी कोरोनावरती विचारला जाऊ शकतो, म्हणून आपण काय बोलतोय मिशन कवच कुंडल. ठीक आहे ना. कधी स्टार्ट केलं होतं तुम्हाला माहिती असेल, तेव्हा आपण काय बोलतोय दुसरी लाट ऑलरेडी चालू होती ऑक्टोबरमध्ये. किती, दुसरी लाट ऑलरेडी चालू होती ऑक्टोबरमध्ये, आणि याच्यामध्ये यांनी एक टार्गेट फिक्स केला. काय फिक्स केला टार्गेट, की रोज 15 लाख, काय म्हणू आपण 15 लाख लसीचा किंवा वॅक्सिनेशन करणे. किती, 15 लाख लोकांना वॅक्सिनेशन देणे, हा त्याच्या मागचा त्यांचा मेन उद्देश होता. तो कोणता होता, मिशन कवच कुंडल. आणि याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक सांगितलं होतं की 50,000 रुपये जे लोक मृत कोरोनामध्ये ज्यांचं निधन झालंय, मृत नातेवाईकांना, वारसदारांना काय भेटतील, 50,000 रुपये भेटतील. हा मिशन कवच कुंडलचा आणि याच्यामधला आपण सांगू शकतो. ठीक आहे, यांच्यामध्ये तुम्हाला आणखीन जर विचारलं त्यांनी का याच्यासाठी जे पैसे असतात, जे पैसे, ठीक आहे ना, ते पैसे कुठून आणले जातात, त्याला बोलतात SDRF. ठीक आहे, स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड. प्रत्येक राज्यामध्ये का असतो की इमर्जन्सी जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा SDRFचा पैसा असतो, तो इथं काय केला जातो, वापरला जातो. सांगण्याचा मुद्दा हा आहे की मिशन कवच कुंडल तर कशासाठी लक्षात ठेवायचा, कोरोनाचा लसीकरणासाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, क्वेश्चन नंबर, ठीक आहे, याचा तुम्ही बघू शकता मिशन कवच कुंडल. नेक्स्ट क्वेश्चन सांगू, राज्यातील पहिली वन्यजीव DNA तपासणी. काय बोलले बघा मित्रांनो, राज्यातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाला कुठे स्थापन करण्यात आली आहे. काय सांगितलं त्यांनी, वन्यजीव प्रयोगशाला कुठे स्थापन करण्यात आली आहे. पहिली, या राज्यातील पहिली कुठे स्थापन करण्यात आली आहे. 1 औरंगाबाद, 2 मुंबई, 3 नाशिक, 4 आपण सांगू शकतो नागपूर. असे 4 पार्ट दिले त्यांनी, औरंगाबाद, मुंबई, नाशिक आणि नागपूर. काय सांगितलं आहे, कारण की ऑलरेडी आपण काय सांगू शकतो याच्यामध्ये की भारतामध्ये फक्त आपण सांगू शकतो, भारतामध्ये फक्त 2च ठिकाणी, काय बोलतो मी, भारतामध्ये फक्त 2च ठिकाणी DNA तपासणी केली जाते. कोणासाठी, वन्यजीवासाठी. ठीक आहे ना, तर त्याचा पहिला काय सांगणार आपण, देहरादून. कुठे केली जाते, देहरादून. दुसरी काय सांगणार आपण त्याला, हैदराबाद. काय सांगणार मित्रांनो, हैदराबाद. बट याच्यामध्ये पॉइंट काय येतो, ही कोणाकडनं केली जाते, तर आपण सांगणार केंद्र सरकार. आणि क्वेश्चन काय विचारलंय बघा जरा, क्वेश्चन विचारलं राज्यातील पहिली, म्हणजे असं पहिलंच राज्य आहे की त्यांनी पहिले DNA तपासणी केली, आणि तो राज्य कोणता आहे,
तो राज्य काय सांगणार आपण? महाराष्ट्र राज्य. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य. आणि त्याचा जर आपण एक्झॅक्ट ठिकाण जर काढला आपण तर काय सांगणार? त्याचा नागपूर हा ठिकाण येतो का, जिथं आपण काय केलंय, जिथं आपण सांगू शकतो की पहिली वन्यजीव डीएनए तपासणी. आता तुम्ही बोलाल वन्यजीवांची डीएनए तपासणी कशी काय केली जाईल, तर तुम्हाला माहिती आहे की आपण सांगू शकतो की बिबट्या असेल किंवा एखादा प्राणी असेल त्यांची तस्करी केली जाते किंवा त्यांना मारलं जाते किंवा त्यांची शिकारी केली जाते. तर त्यांचा शोध घेण्यासाठी डीएनए खूप महत्वाचं आहे. तर डीएनएचे लॅब असते. तर डीएनएच्या बेसवरनं तुम्ही सांगू शकता की या शिकाऱ्याला तुम्ही पकडू शकता किंवा पोचिंग झालेली असते. पोचिंग इज समथिंग इज दॅट तस्करी केलेली असते. तर त्याला तुम्ही सांगू शकता डीएनएच्या आधारावर. आणि ही डीएनए आपण सांगू शकतो केंद्र सरकारच्या 2 ऑडिट आहेत आणि भारतामध्ये पहिला राज्य जो असा आहे महाराष्ट्र राज्य, त्यांनी नागपूरमध्ये डीएनए तपासणीची काय प्रयोगशाला स्टार्ट केलेली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दीपिशिका भोईर, रुपाली चाकणकर, अनन्या परदेशी, विजेता अभ्यंकर. क्वेश्चन तुम्ही सिंपल विचारलंय. काय विचारलंय? राज्य महिला आयोग. ठीक आहे, प्रश्न काय? राज्य महिला आयोग हा प्रश्न विचारलाय. दीपशिखर भोईर, रुपाली चाकणकर, अनन्या. राईट आन्सर काय येईल आपला? रुपाली चाकणकर. प्रश्न हा येतो राज्य महिला आयोग हा क्वेश्चन आहे. आपण सांगू शकतो याला घटनात्मक दर्जा आहे का? काय सांगणार तुम्ही? घटनात्मक दर्जा म्हणजेच घटनेमध्ये याची नोंद आहे का? म्हणजे आपण कसं बोलतो निवडणूक आयोग असतो. निवडणूक आयोग घटनामध्ये कलम दिलेले आहे किंवा आपण बोलू शकतो की आणखीन जे कलम आहेत ते काय आहेत? बिगर घटनात्मक. याला घटनात्मक दर्जा आहे का? नाही. तर राज्य निवडणूक महिला आयोग बनवली कशी? त्याला वैधानिक अधिकार आहे. काय म्हणा त्याला आपण? वैधानिक अधिकार. आता तुम्ही बोला वैधानिक अधिकार म्हणजेच काय? तर ही जी संस्था आहे ही संस्था कशी बनवली? तर ही संस्था सांगू शकतो आपण कायद्यानुसार बनवलेली आहे. राज्य वैधानिक आयुक्त काय सांगतो? कायद्यानुसार बनवू शकते. म्हणून याची आता नवीन निवड काय केली आपण सांगू शकतो की रुपाली चाकणकर. ठीक आहे, कारण की राज्य महिला आयोग आपण बघितला त्याची सुरुवातच आपण सांगू शकतो की जानेवारी 1993 पासून काय याची सुरुवात आहे. ठीक आहे, आणि जर आपण याचे जर टोटल सभासद आपण जर काढले याचे तर आपण काय सांगू शकतो? याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो. कोण असतो? एक अध्यक्ष असतो आणि 6 सभासद असतात. कोण मित्रांनो? 6 सभासद. क्वेश्चन काय विचाराल आपल्याला? अध्यक्ष. म्हणजे राज्य महिला आयोग जर बघितला त्यांना अधिकार आहे सिव्हिल केसेसच्या संदर्भात त्याच्यावरती इन्क्वायरी करू शकतात. इव्हन जे आपण बोलू शकतो की एखादी केसची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ते इन्व्हेस्टिगेशन करू शकतात पोलिसांच्या मदतीने. पण ते केस फाईल नाही करू शकत किंवा एखाद्याला आपण सांगू शकतो शिक्षा नाही देऊ शकत. ते फक्त रेकमेंड करू शकतात, शिक्षा देण्याचं काम नाहीये. बट महिलांच्या संदर्भात जे अत्याचार आहेत त्याच्या संदर्भात काय यांना ते अधिकार देण्यात आलेले आहे. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये बघितलं आपण राज्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि सुलभ पीक कर्ज देण्यासाठी राज्य सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? कृषी लोन योजना, कृषी कर्ज मित्र योजना, बाळासाहेब ठाकरे पीक कर्ज योजना आणि विलासराव देशमुख ऋण योजना. अशा 4 योजना आहेत. ठीक आहे, काय विचारलं त्यांनी विचारलं केलं आहे की सुलभ पीक कर्ज. तर तुम्हाला माहिती असेल प्रधानमंत्री कोणती पीक विमा योजना ही ऑलरेडी एक मोठी योजना चालू आहे. याच्यामध्ये कोणाची योजना आहे ही सांगणं आपण केंद्र सरकारची योजना आहे. राईट ना. आणि ह्या योजनेअंतर्गत आपण काय सांगणार? प्रत्येक शेतकऱ्याला काय बोलणार तुला? 2000 रुपये दिले जातात. किती? 2000 रुपये. आणि 2000चे एकूण 3 हप्ते त्याला दिले जातात. म्हणजे टोटल त्या व्यक्तीला किती भेटतात? शेतकऱ्याला आपण सांगू शकतो 6000 रुपये भेटतात. आणि त्याच अनुषंगाने आपण एक नवीन योजना स्टार्ट केली
त्या योजनेचं नाव आहे कृषी कर्जमित्र योजना. त्या योजनेचं नाव काय? कृषी कर्जमित्र योजना. आणि कृषी कर्जमित्र योजना शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणारा कर्ज. शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणारा कर्ज. आणि याच्या मागे मेन उद्देश हाच आहे की शेतकरी आपण बोलतो की बिगर संस्थेशी जास्त कनेक्टेड असतात. म्हणजेच त्याला काय बोलतो आपण की सावकार यांच्याशी तो जास्त कनेक्टेड असतो. आणि जर हा योजना बनवण्यामागचा लॉजिक हाच आहे त्याच्या मागे. जर आत्ताचा आपण जर रिपोर्ट बघितला NCRB, ठीक आहे ना, NCRBचा रिपोर्ट बघितला तर भारतामध्ये जर आपण चर्चा केली सर्वात जास्त शेतकऱ्यांची सुसाईड 13% सुसाईड, काय बोलू शकतो आपण त्याला, 13% सुसाईड ही शेतकऱ्यांची किंवा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये होते. ठीक आहे, 13%. आणि त्याच्यामध्ये सांगू शकतो 71% पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. जे शेतकऱ्यांचं आपण बघितलं की 71% पुरुषांचं प्रमाण जास्त आहे सुसाईडमध्ये. म्हणजे याच्यामध्ये शेतकरीच नाही की मी इतरही घटक सांगतोय की पुरुषांचा याच्यामध्ये सुद्धा काय येतो, प्रमाण जास्त येतो. 13% याच्यामध्ये सुसाईड आहे. सेकंड याच्यामध्ये मेन महत्वाचं काय, जर तुम्ही याची कंपॅरिझन UPशी केली, उत्तर प्रदेशशी, तर UPचं आपण बोलू शकतो UPची पॉप्युलेशन जास्त आहे. बट UPची पॉप्युलेशन जास्त आहे पण तिथं फक्त शेतकऱ्यांचा 3 या 4% शेतकऱ्यांचा फक्त 3 या 4% काय सुसाईड होते. महाराष्ट्र असा भाग आहे की तिथं आपण आत्ताही सांगू शकतो 13% पर्यंत, अराउंड 13% पर्यंत सुसाईड होतात. आणि त्या अनुषंगाने गव्हर्नमेंटने जी योजना राबवली तिला बोलतात कृषी कर्ज मित्र योजना. शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणारा कर्ज. म्हणजे बँकांमध्ये ते त्यांच्यावरती जे निर्बंध लावले जातात किंवा जे डॉक्युमेंटची प्रोसेस असेल किंवा इतर काही प्रोसेस असेल किंवा हप्ते भरण्याची जी सुलभ कंडिशन असेल ती याच्यामध्ये ती राबवली जाते. काही स्टुडंटचा याच्यामध्ये कन्फ्यूज कुठं होता, याच्यामध्ये कन्फ्यूज होता कृषी बाळासाहेब ठाकरे पीक कर्ज योजना आणि विलासराव देशमुख ऋण योजना, या दोघांच्या संदर्भात स्टुडंटचा कन्फ्यूज होता. त्यामुळे आपण काय म्हणायचं, कृषी कर्जमित्र योजना, कर्ज कृषी शेतकऱ्यांसाठी सुलभ रीतीने भेटावा हा त्याच्या मागचा काय होता, ऑब्जेक्टिव्ह होता. ते हे होते आपले रिसेंटली जे चालू घडामोडीचे क्वेश्चन. मोस्ट ऑफ क्वेश्चन कसे विचारले जातात, जे 6 महिने पूर्वीचे, तुम्ही जर एक्झाम आता देत असाल म्हणजे 2022 तुमची एक्झाम असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन तो सडनली असे 1 महिने तर 2 महिने तर विचारणार नाही. बट ॲज अ स्टुडंट म्हणून की आपला मेन ऑब्जेक्टिव्ह हाच आहे की आपल्याला सिलेक्शन आपला मेन लॉजिक आहे. त्याच्यामध्ये किती डिटेलमध्ये जायचं याची एक लिमिटेशन असली पाहिजे. कारण की नुसतं डिटेलमध्ये जाऊन आपल्याला त्याच्यावरती थिसिस करायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपला उद्देश हाच आहे की त्याच्यावरती आपल्याला एक सिंपल एक फॉर्मॅट तयार करायचे. आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग असली पाहिजे. कारण की प्रिव्हियस क्वेश्चन तुम्ही जर बघितले तुमच्या पोलीस भरतीच्या संदर्भात पण, तर क्वेश्चनची विचारण्याची जी क्वालिटी आहे किंवा क्वेश्चनची विचारण्याची डेप्थनेस आहे ती थोडीशी वाढलेली आहे मागच्या क्वेश्चनची जर आपण याची कंपॅरिझन केली तर. त्यामुळे आपल्याला काय करायचं की आपल्याला एक ओव्हरऑली त्याचा एक आपल्याला एक अंदाज असायला पाहिजे की क्वेश्चन काय विचारलाय आणि त्याचा नेमकी छोटासा त्याचा एक बॅकग्राऊंड काय असू शकतो. त्या अनुषंगाने काय करू शकतो आपण, त्या क्वेश्चनला किंवा त्या क्वेश्चनच्या व्यतिरिक्त एखादा क्वेश्चन आला तर त्याला आपण टॅकल करू शकतो. तर हा होता आपला चालू घडामोडीच्या संदर्भात. आय होप तुम्हाला नक्कीच सेशन आवडला असेल.